झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईकरांना आता सर्टिफाईड स्ट्रीट फूड मिळणार आहे। ऐकून आश्चर्य वाटलं ना, मात्र हे खरं आहे। यापुढे प्रत्येक अन्न पदार्थ विक्रेत्याला FDA कडे नोंदणी केल्यानंतरच अन्न विक्रीचे परवाने मिळणार आहेत। देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची स्ट्रीट फूडची राजधानी अशी ही ओळख आहे। या स्ट्रीट फूडमुळेच मुंबईत येणारा कधीही उपाशी राहत नाही। वडापावची गाडी, पाणीपुरीवाला, झणझणीत पावभाजी मुंबईच्या रस्त्यावर सहज उपलब्ध होते। मात्र या सर्व स्टॉल्सवर आता सर्टिफाईड खाद्यपदार्थ मिळतील। ऐकून थोडं वेगळं वाटेल, पण नव्या केंद्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार प्रत्येक अन्न पदार्थ विक्रेत्याला FDA कडे नोंदणी करून परवाने घ्यावे लागणार आहेत आणि हे परवाने काढण्याची अंतिम मुदत 4 ऑगस्ट 2012 पर्यंत आहे। पहिलं ते काय की तो अन्न व्यावसायिक आहे, याच्यासाठी त्याने लायसन्स किंवा रजिस्ट्रेशन करायचेच आहे। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तो जे अन्न तयार करणार आहे किंवा विकणार आहे किंवा प्रोसेस करणार आहे, त्याची एक सिस्टीम आहे की त्या सिस्टीममुळे ते स्वच्छ वातावरणामध्ये आणि आरोग्याला कुठलाही अपायकारक नसलेला घटक त्याच्यात आहे। आणि शेवटी जो ग्राहकापर्यंत पोहोचला तर तो ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत त्याची क्वालिटी टिकून राहावी। नवीन नियमानुसार अन्न विक्रेत्यांना ते विकत असलेल्या पदार्थाचा दर्जा, त्याची साठवण, त्याचं पॅकेजिंग याची माहिती FDA ला नियमित द्यावी लागणार आहे। आतापर्यंत FDA ने 1,60,000 परवाने दिले असून 36 कोटी रुपये नोंदणी शुल्काच्या माध्यमातून जमा झालेत। आता या विक्रेत्यांविषयी काही तक्रारी असल्यास नवी हेल्पलाईनही सुरू करण्यात आली आहे। एक राष्ट्रीय कायदा असल्यामुळे त्याच्यासाठी एक सेंट्रलाइज हेल्पलाईन आणि ती टोल फ्री आहे, केंद्र शासनाने लागू केलेली आहे। आणि त्या टोल फ्री लाईनचा नंबर आहे 18 से 11 21 1800112100। तर यामध्ये ते तक्रार करू शकतात आणि त्यांच्या तक्रारीचं निवारण केलं जाईल। मुंबईत सुमारे 45 लाख खाद्यपदार्थ व्यावसायिक आहेत। या सर्वांना नोंदणी आता आवश्यक आहे। मात्र मुंबईच्या प्रत्येक नाक्यावर दिसणाऱ्या या छोट्या मोठ्या विक्रेत्यांची नोंदणी प्रत्यक्षात शक्य आहे का? या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ आहे का? असे काही प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच राहत आहेत। झी 24 ताससाठी पंकज दळवी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।